आयट्यात गेल्यावर इतकं खतरनाक काही काही पाहायला भेटणं असं वाटलं नाही. त्यातून कसं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतो लोक घ्या फॉलो करून. तर काय म्हणता पोट्टे, जय हिंद जय महाराष्ट्र. सकाळी उठून बाहेर येऊन पाहतो तर वातावरण तर इतकं खतरनाक काय सांगतो. त्या वातावरणाचा आनंद घेत पहिले आपण गोट्यातलं काम करून घ्या. गोट्यातलं काम 15 मिनिटात पुरं सफा करून टाकलं. उठल्यावर आपलं रोजचं काम म्हटल्यावर हेच काम आहे. ते सबन कामं झाल्यावर आपली रोजच्या सारखी आयटीआय तयारी करून घेतली पहिले एकदम ओके मध्ये. म्हटलं आपण दिवाळीचं फरायला उरला पहिले दिवाळीचं फराय खाऊन घ्या. चिवळा हात घातला, एक प्लेट चिवळा घेत खाऊन झाला. आपल्या आतंकवादी सोबत फोन आला, चाल म्हणे आयटीआयला जायला उशीर. का रस्त्याने चाललो तर ट्रॅफिक घेतलं. ट्रॅफिकचा मार्ग काढून निघला आपण आयटीआय जायसाठी. माझा टॉपचा विषय ना आपला असते खोलायचा विषय. एकदम गंभीरपणे खोल विषय असते तर ते आपण गंभीरपणे उभे असतो. कार्तिका राजन दावले बोलते, सबको बोलते. आयटीआय देऊन पाहतात काही नवीन वेगळा आगळा कार्यक्रम चालू होता. म्हटलं इकडले डेस्क तिकडल्या वर्गात काऊन घेऊन चालले. आसपासून आपल्याला वर्गात बसा, त्यासाठी आपल्याला डेस्क लागतील ना. म्हणून फॅन चालू आहे का नाही पाय सांगितलं. हा डायरेक्ट जाऊन फॅनले लटकला पहिले. आणि बुयानं क्लासरूम 3 बदलले. काऊन की लेकरच तितके कुची नाही आपले द्यायले. तर बेंच उचलू माणूस थंडा करायला. मग लागली ती कन्नन बुक पहिले घेतला भत्ता मारून. ते झाल्यावर आपण एक लेक्चर करून घेतला सरनं दिल्या लिहायसाठी पहिले की गळ्याचं अक्षरच तितकं खतरनाक आहे. इथे सुटल्या आपल्या आतंकवादी दोस्ताला म्हटलं बास टाकडीत गाडी टाक सर. किती टाकडीत गेल्यावर पहिले आपण कपड्यात दुकानात गेले. म्हटलं एकदम खतरनाक की पॅन्ट टाका. पॅन्टाला पासून आपण घेऊन बी टाकला, त्याला पैसे देऊन दिले, निघलो घरच्यासाठी. व्हिडिओ जर आवडला असेल तरी फॉलो करा, नसेल आवडला तरी फॉलो करा. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. हजारे बघा चप्पल आणि तुला मी बाटाची आणि तुला मी बाटाची माझे मनानं भरलीस गौरी.